हॅलो स्टुडंट्स, मीराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघत आहोत मीरा भाईदर पोलीस शिपाई भरती याचा पार्ट 1 आणि पार्ट 2 पाहिलेला होता आपण, भाग 1 आणि भाग 2. त्याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रिव्हियस इयर पोलीस भरती शिपाईचे प्रश्न आपण एक्सप्लेन केलेले आहेत. आजच्या पार्टमध्ये आपण राहिलेले काही क्वेश्चन्स कव्हर करत आहोत. तर बघूयात प्रश्न काय आहे. पुढील आकृतीमध्ये एकूण चौकोन किती? आता चौकोनांची संख्या किती आहे हे जर काढायचं असेल तर बघा इथं किती आहेत. हा एक चौकोन म्हणजे हा 1 2 आणि 3 4 आणि 5 हे जे समोरासमोर दिसत आहेत ते झाले 5. नंतर आता हा उभा ह्याला आणि ह्याला पकडून एक होतो 6, ह्याला आणि ह्याला एक पकडून होतो 7 आणि हा अख्खा एक होतो 8. ठीक आहे, हे झाले 8. नंतर आता आडव्या याच्यामध्ये किती होत आहेत बघा. हा एक झाला 9, हा एक झाला 10 आणि हा टोटल होतो तो 11. म्हणजेच एकूण चौकोनांची संख्या किती आहे तर 11 एकूण चौकोनांची संख्या आहे. नेक्स्ट बघा. वसंत व शरद यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर हे 4:3 आहे. त्यांच्या 8 वर्षानंतरच्या वयाचे गुणोत्तर 6:5 होत असेल तर दोघांच्या वयातील फरक किती? आता बघा वसंत आणि शरद यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 4:3 आहे. 8 वर्षानंतर म्हणजे याचं आजचं वय किती आहे? 4x आणि 3x आहे. 8 वर्षानंतर म्हणजे काय? ह्याचं पण 8 न वाढेल आणि ह्याचं पण 8 ने वाढणार आहे. तेव्हा काय होतं की त्यांच्या वयाचं गुणोत्तर हे 6:5 होतं. हे समजलं का बघा. त्यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 4:3 आहे. ठीक आहे, पण त्यांचं आजचं वय 4 किंवा 3 आहे का? नाही, त्याला काहीतरी गुणाकाराला असणार आहे. म्हणजेच 4x आणि 3x असणार आहे. 8 वर्षानंतर म्हणजेच काय? याचं वसंतचं वय काय होईल? आजच्या वयामध्ये अधिक 8 होईल आणि शरदच्या पण वयाच्या मध्ये अधिक 8 होईल. तेव्हा काय होईल की त्यांच्या वयाचं गुणोत्तर 6:5 होणार आहे. आता ह्याचा जर आपण तिरकस गुणाकार केला तर तुम्हाला x ची किंमत भेटणार आहे. आता तिरकस गुणाकार कसा कराल बघा. 5 ब्रॅकेटमध्ये 4x अधिक 8 बरोबर 6 ब्रॅकेटमध्ये 3x अधिक 8. ठीक आहे, आता ह्याला जर ब्रॅकेटमध्ये गुणलं तर 5 गुणिले 4 किती होतात? 20x अधिक 40 बरोबर 18x अधिक 48. ठीक आहे, नंतर हा 18 इकडे कशाला जाईल? वजाला जाईल. म्हणजेच 20x वजा 18x बरोबर 48 वजा 40. हा अधिक 40 आहे तो इकडे कशाला जाईल? वजा 40 ला जाईल. ठीक आहे, म्हणजेच इथं दिसत नसेल तर आपण त्याला इथं कव्हर करूयात. आता बघा हे इक्वेशन आपण इथं रिलेट 20x आणि 18x यांची वजाबाकी होईल. 20x वजा 18x बरोबर काय येईल? 48 वजा 40 येईल. ठीक आहे, 20x वजा 18x किती येतं? 2x बरोबर 48 वजा 40 केल्यानंतर किती येतं? 8 येतं. ठीक आहे, नंतर बघा 2x बरोबर 8 झालं तर x बरोबर किती येईल? 8 भागिले 2 बरोबर 4. म्हणजेच x बरोबर किती येईल? 4 येईल. पण तुम्हाला काय विचारलंय की दोघांच्या वयातील फरक किती हे विचारलेलं आहे. आता जर फरक काढायचा असेल तर तुम्ही कसा काढाल फरक? त्यांची वय काय आहेत? आजची वय 4x आणि 3x आहेत. म्हणजेच 4x केलं तर किती होईल? 4 गुणिले 4 16 होईल. x म्हणजे 4 आहे आणि 3x बरोबर केलं तर 3 गुणिले 4 किती होईल? 12 होईल. म्हणजेच वसंतचं वय होईल 16 आणि शरदचं वय होईल 12. ह्या दोघांमधला फरक आला तर 16 वजा 12 किती येतो? 4 वर्ष हा काय असणार आहे? त्या दोघांच्या वयातील फरक असणार आहे. काय केलं अजून एकदा रिवाइज करूयात आपण. वसंत आणि शरद यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर दिले 4:3. म्हणजे त्यांचे एक्झॅक्ट वय 4 आणि 3 आहेत का? नाही, तर त्याला काहीतरी मल्टीप्लायर असणार आहे. म्हणजे x आपण पकडला त्याच्यामध्ये, म्हणजेच त्यांचे आजची वय काय असणार आहे? 4x आणि 3x असणार आहेत. 8 वर्षानंतर म्हणजेच वसंतचं वय होईल अधिक 8 आणि शरदचं पण वय काय होईल? अधिक 8 होईल आणि त्यावेळेस काय होईल? त्यांचं गुणोत्तर हे 6:5 येतं. म्हणजे ह्याचा जर तिरकस गुणाकार केला तर तुम्हाला x ची व्हॅल्यू भेटेल. x ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 4. जर x ची व्हॅल्यू 4 असेल तर त्यांच्या आजचं वय काय होईल? 4 गुणिले x म्हणजेच 4 गुणिले 4 16 येईल आणि 3 गुणिले x म्हणजेच 3 गुणिले 4 12 येईल. म्हणजेच वसंतचं आजचं वय येईल 16 आणि शरदचं आजचं वय येईल 12. म्हणजे त्या दोघांच्या वयातील फरक किती असणार आहे? तर 4 वर्ष एवढा फरक असणार आहे. नेक्स्ट बघा.
संजना सरळ पूर्वीकडे 8 मीटर चालली. आता पूर्व दिशा इकडे बघा, पूर्व ही दिशा असणार आहे, पश्चिम दिशा, दक्षिण दिशा आणि वरती उत्तर दिशा. आता काय केलंय की तिनं पूर्वीकडे 8 मीटर चाललेली आहे, म्हणजे ह्या दिशेला काय केलं, 8 मीटर चाललेली आहे या दिशेला. व नंतर डावीकडे वळून 90 डिग्री वळून 15 मीटर चालली. डावीकडे म्हणजेच कोणती, तिची वरची दिशा झाली. इथं काय केलं, 90 डिग्रीतनं वळली आणि इथं काय केलेली आहे, 15 मीटर एवढं अंतर गेलेली आहे. तर सध्या पासून तिचे मूळ स्थान कोणत्या दिशेला व किती अंतरावर असेल. तिचं मूळ स्थान कोणतं आहे, हे आहे. ठीक आहे, आणि ती आता आहे कुठं, इथं आहे. म्हणजेच त्या दोघांमधलं अंतर किती आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे. म्हणजेच इथं काय तयार होतो, काटकोन त्रिकोण तयार होतो. काटकोन त्रिकोणामध्ये काय दिलेलं आहे की एक बाजू 8 दिली, दुसरी बाजू 15 दिली. म्हणजेच जर आपण 15चा वर्ग केला अधिक 8चा वर्ग केला तर किती येतो, 225 अधिक 8चा वर्ग 64, म्हणजेच 269 येईल. पण हे काय असणार आहे, समजा हे ए असेल आणि हे बी असेल तर हा काय असणार आहे, ए बी चा वर्ग असणार आहे पायथागोरसच्या प्रमेयानुसार. म्हणजेच ए बी किती येईल, 269चं वर्गमूळ, म्हणजेच किती, 17 मीटर हे काय असणार आहे, ते मूळ स्थानापासूनचं तिचं अंतर असणार आहे. किंवा डायरेक्ट पायथागोरसचं जर त्रिकूट तुम्हाला माहिती असेल तर ते त्रिकूट काय आहे, 8, 15 आणि 17, म्हणजे 17 डायरेक्ट तुम्हाला तोंडी पण तुम्हाला तुमचा आन्सर काढता येऊ शकतं. ठीक आहे, नेक्स्ट बघा. एका वर्गातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या यादीत राधाचा क्रमांक 32वा आहे. राधाचा क्रमांक कितवा आहे, 32वा. कुठे, उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये. तिच्या खाली 10व्या क्रमांकावर रमा आहे. हिच्या अधिक 10 केले याच्यामध्ये तर इथं कोण आहे, रमा आहे. ठीक आहे, अधिक 10 केले म्हणजे हिचा रमाचा क्रमांक कितवा झाला, 42वा झाला. रमा ही उत्तीर्णांच्या यादीत खालून 44वी आहे. म्हणजे हिनं जर खालून कॅल्क्युलेट केलं तर किती येते, 44वी येते. तर वर्गातील उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुणोत्तर 5:1 आहे. आता याच्यावरून तुम्ही उत्तीर्ण विद्यार्थी काढू शकता. राधाचा वरून कितवा क्रमांक आहे, 32वा. ठीक आहे, आणि तिच्या खाली 10वी कोण आहे, रमा आहे. म्हणजेच 32 अधिक 9 केलं तर रमाच्या वरची एक मुलगी येते. ठीक आहे, किंवा 32 अधिक 42 करा, म्हणजेच 32 अधिक 10 करा, हे येईल 42. म्हणजेच रमापर्यंत किती झाल्या, 42 मुली झाल्या. आणि रमाचा कितवा, खालून वरून 42 झाल्या, म्हणजे रमा वरून 42वी आहे आणि खालून कितवी आहे, 44वी. म्हणजेच 4 2 6 86 झाले. पण रमा याच्यामध्ये 2 वेळा मोजली जाते, त्याच्यामुळे 1 वजा करा, म्हणजे उत्तीर्ण विद्यार्थी किती झाले, 85 झाले. आणि याच्यामध्ये बघा, उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण यांचं गुणोत्तर दिलेलं आहे तुम्हाला. उत्तीर्ण 5 असतील तर अनुत्तीर्ण किती आहेत, 1. तर इथं किती असणार आहेत, x असणार आहेत. या दोघांचा तिरकस गुणाकार करा. 85 गुणिले 1 बरोबर 5. x म्हणजे हा 5 इकडे भागायला जाईल, 5 1 5 खाली राहतात 3, 5 7 35. म्हणजेच x बरोबर किती आले, 17 आले. हे काय झाले, अनुत्तीर्ण झाले, अनुत्तीर्ण झाले. तर आधीचे उत्तीर्ण किती आहेत, 85, अनुत्तीर्ण किती आहेत, 17. म्हणजे 7 आणि 5 12, 8 आणि 2 10, 102 विद्यार्थी काय असणार आहेत, विद्यार्थी टोटल एकूण विद्यार्थ्यांची संख्या ही 102 असणार आहे. हा थोडासा हाय लेवलचा प्रश्न आहे. कसा सॉल्व्ह केला अजून एकदा बघूयात आपण. एका वर्गातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची यादीत राधाचा क्रमांक कितवा आहे, 32वा आहे. म्हणजे वरून राधा कितवी आहे, 32वी आहे. तिच्या खाली रमा कितवी आहे, 10वी आहे. म्हणजेच राधाचा क्रमांक जर 32वा असेल तर अधिक 10 केल्यानंतर 42वी कोण आहे, रमा आहे. ठीक आहे, वरून रमाचा 42वा क्रमांक आहे आणि उत्तीर्णच्याच यादीत खालून रमाचा कितवा क्रमांक आहे, 44वा. म्हणजे वरून 42वा आणि खालून 44वा. याच्यामध्ये रमा 2 वेळा मोजली जाते, त्याच्यामुळे काय केलं आपण की 42 अधिक 44 केल्यामुळं 86 आलं आणि त्याच्यामधून 1 का वजा केलं, कारण ती रमा 2 वेळा मोजली गेली होती. त्याच्यामुळं उत्तीर्ण टोटल विद्यार्थी किती आहेत, 85 आहेत. पण ज्यावेळेस उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण याचं गुणोत्तर काढलं जातं त्यावेळेस उत्तीर्ण जर 5च्या पटीत असेल तर अनुत्तीर्ण हे 1च्या पटीत असणार आहे. म्हणजे 17 विद्यार्थी काय असणार आहेत, अनुत्तीर्ण असणार आहेत. 85 जर उत्तीर्ण असतील तर 17 हे अनुत्तीर्ण असणार आहेत. म्हणजेच 85 अधिक 17 केलं की किती येतात, 102. हे तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा. पुढील अंकमालिकेत असे किती वेळा घडले आहे की जे ते मूळ संख्येनंतर मूळ संख्याच आली आहे.
आता बघा 2 नंतर 3 ही मूळ संख्येनंतर मूळ संख्या आलेली आहे. इथे एक झालं. नंतर 3 नंतर 4 ही मूळ संख्या नाहीये. 5 नंतर 6 पण मूळ संख्या नाहीये. 7 नंतर 8 नाहीये. 5 नंतर 7 ही एक मूळ संख्या आहे. 5 नंतर 7 ही मूळ संख्या आहे. नंतर 7 नंतर 3 ही मूळ संख्या आहे. 3 नंतर 2 ही मूळ संख्या आहे. ठीक आहे. नंतर बघा 2 नंतर 1 नाहीये. नंतर 3 नंतर 2 ही मूळ संख्या आहे. म्हणजे किती वेळा झाला हा? 1 2 3 4 आणि 5 वेळा असं झालेलं आहे की मूळ संख्येनंतर लगेचच मूळ संख्या आलेली आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला आन्सर पण दिलाय आणि प्रश्न पण दिलाय. फक्त तुम्हाला काय करायचंय की बाय ऑब्झर्वेशन तुम्हाला याचं उत्तर इझिली फाइंड आउट करता येईल. ठीक आहे. नेक्स्ट बघा, ए बी सी डी ई एफ ही 6 मित्र केंद्राकडे चेहरा करून वर्तुळाकार बसलेली आहेत. म्हणजे वर्तुळाकार ही 6 मित्र बसलेली आहेत. ई हा डी च्या डावीकडे बसलेला आहे. ई जर इथं काढला तर तो कुठे आहे? डी च्या डावीकडे आहे. सॉरी, डी च्या डावीकडे म्हणजे डी हा इकडे येईल. डी ची डावी बाजू, डी च्या डाव्या बाजूला ई बसलेला आहे असं येईल. उजवी बाजू त्याची डी ची ही झाली. सी हा ए व बी यांच्यामध्ये आहे. सी जर समजा आपण इथं काढला सी तर ए आणि बी च्या मध्ये आहे असं आपण कन्सिडर करूयात. पुढच्या कंडिशन्स करेक्ट येत आहेत का बघूयात. ई व ए यांच्यामध्ये एफ आहे. ई आणि ए च्या मध्ये जर आपण एफ काढला, ठीक आहे, तर सी च्या लगत उजवीकडे कोण? आता बघा हे जर असं काढलं तर हे एकदम करेक्ट येत आहे. ठीक आहे. तर बघा सी च्या लगेच उजवीकडे कोण हे तुम्हाला विचारलेलं आहे. उजवीकडे म्हणजेच कुठं? ह्या साईडला. तर कोण आहे? ए हा सी च्या लगतचा उजवीकडे असणार आहे. ठीक. नेक्स्ट बघा, जळगाव बस स्थानकावरून दर 45 मिनिटाला बस चाळीसगावला जाते. रवी हा बस स्थानकावर गेला पण त्याला सांगण्यात आले की चाळीसगाव साठीची यापूर्वीची बस ही 21 मिनिटे अगोदर गेलेली आहे. जर स्थानकावरील घड्याळात 7:39 मिनिटे झालेली आहेत तर पुढची बस किती वाजता येईल? आता हे आहे की पहिली बस गेल्यानंतर दुसरी बस ही 45 मिनिटानंतर येते. ठीक आहे. आणि त्याला असं सांगण्यात आलेलं आहे की जी आधी बस गेलेली आहे ती ऑलरेडी 21 मिनिटं आधी गेलेली आहे. म्हणजे जर आता किती वाजलेले आहेत? 7:39 वाजलेले आहेत. तेव्हा काय झालंय की त्याच्या पूर्वी 21 मिनिटं बस गेलेली आहे. म्हणजेच बस कितीला गेलेली आहे हे इथं तुम्ही काढू शकता. 7:18 झाले असताना त्याची बस गेलेली आहे. ठीक आहे. 7:18 झाले असताना त्याची बस गेलेली आहे. कसं काढलं हे? आत्ता घड्याळात 7:39 झालेत. ठीक आहे. पण त्याच्या आधी 21 मिनिट बस गेलेली आहे. म्हणजे 7:18 बस गेलेली आहे आणि 7:18 नंतर पुन्हा 45 मिनिटं बस येणार आहे. म्हणजेच 8 आणि 5 13, 4 आणि 5 आणि 6 आणि इथं 7. 7:63 म्हणजेच काय इथं 60 मिनिट पूर्ण होतात. म्हणजेच 8:03 मिनिटांनी काय येणार आहे? पुढची बस येणार आहे. अगदी इझी आहे. 45 मिनिटाला बस येते पण त्याला सांगितलं गेलंय की 7:39 वाजता सांगितलं की 21 मिनिटं आधीच बस गेली. म्हणजे 7:39 मधून तुम्हाला 21 मिनिटं वजा केली की 7:18 राहतील. आणि 7:18 मिनिटांमध्ये जर 45 मिनिटं तुम्ही बेरीज केली, अधिक केलं तर काय होईल तुम्हाला? 7:63 मिनिटं. म्हणजेच 8:03 मिनिटानंतर पुढची बस येणार आहे. नेक्स्ट बघा, एका शेतात काही प्राणी असून त्याच्यामध्ये 20 गायी, 15 शेळ्या व उरलेल्या कोंबड्या आहेत. त्यांच्या पायांची एकत्रित संख्या ही त्यांच्या डोक्यांच्या एकत्रित संख्येपेक्षा 114 जास्त आहे. ठीक आहे. इथं जर आपण पायांची संख्या वजा डोक्यांची संख्या केली तर 114चा फरक येतो. आता गायी किती आहेत? 20 गायी आहेत. 20 गायी गुणुले गायींना पाय किती? 4 अधिक 15 शेळ्यांना पाय किती? 4 अधिक कोंबड्या किती आहेत माहित नाही. जर आपण X कोंबड्या पकडल्या, कोंबड्याला पाय 2. आता वजा याच्यामधून डोके किती झाली? 20 गायीचे 20 डोके, 15 शेळीचे 15 डोके आणि X कोंबड्याचे X डोके बरोबर 114. आता 20 चोक 80 अधिक 15 चोक 60 अधिक 2x वजा 20 अधिक 15 म्हणजेच वजा 35 वजा x बरोबर 114. 80 अधिक 60 किती होतात? 140. ठीक आहे. 80 अधिक 60 140 वजा 35 5 इथं 0 आणि इथं 105. हे झाले 105 आणि 2x वजा x केल्यानंतर किती येतात? x येतात. म्हणजे 114. तर 105
वजा 100 अधिक आहे इकडे गेल्यानंतर वजाला जाईल, म्हणजे इथं किती राहतात 9, म्हणजे x बरोबर किती झाला 9 झालं. म्हणजेच काय पकडलं होतं आपण, x ही कोंबड्यांची संख्या पकडली होती, म्हणजे तिथे कोंबड्या किती असणार आहेत तर 9 कोंबड्या असणार आहेत. ठीक आहे, अगदी इझी आहे. फक्त काय केलं की पायांच्या संख्या, सगळ्यांची पायांची संख्या काढली, त्याच्यामधून सगळ्यांची डोक्यांची संख्या वजा केली तर काय येतं 114 हे उत्तर यायला पाहिजे. नेक्स्ट बघा, एक माकड 10 मीटर खांबावर एका प्रयत्नात 2 मीटर वर चढते व 1 मीटर खाली घसरते. आता बघा एका प्रयत्नात काय करतं की 2 मीटर वर जातं आणि 1 मीटर खाली येतं, म्हणजेच एका प्रयत्नात तो चढतो किती 1 मीटर चढतो. जर असे 8 प्रयत्न केले तर तो किती वर जाणार आहे 8 मीटर. पण 9व्या प्रयत्नात काय होईल की तो 8 मीटर चढला आणि पुन्हा 2 मीटर वर चढला तर 10, म्हणजे तो वरती टोकालाच गेला आणि तो टोकापासून खाली येणार आहे का, नाही येणार. म्हणजेच तो काय होईल 9 प्रयत्नात काय होईल तो 10 मीटर खांबावर चढणार आहे. अगदी सोपं आहे. फक्त काय आहे की 8 प्रयत्नात 8 मीटर जाईल का, कारण एका प्रयत्नात 2 मीटर वर चढतो आणि 1 मीटर खाली येतो, म्हणजेच रिझल्टंट म्हणजे तो वर किती जातो तर 1च मीटर जातो एका प्रयत्नात. ठीक आहे, तर अशा 8 प्रयत्नात 8 मीटर जाईल आणि 9व्या प्रयत्नाला मात्र काय होईल की तो 10 मीटर म्हणजे खांबाच्या वर एकदा गेल्यानंतर तो खाली घसरणार नाही. म्हणजेच त्याला किती प्रयत्न करावे लागतील तर 9 प्रयत्न करावे लागतील. नेक्स्ट बघा, GO गो बरोबर 8 आहे, श्लो बरोबर 64 आहे, कप बरोबर 27 आहे, तर परचेस बरोबर किती. आता बघा गो मध्ये किती अक्षर आहेत 2 आहेत, म्हणजे 2चा घन 8 लिहिलेला आहे. याच्यामध्ये किती आहेत 1 2 3 4, 4चा घन किती आहे 64 आहे. नंतर 1 2 आणि 3, 3चा घन किती आहे 27 आहे. नंतर 1 2 3 4 5 6 7 आणि 8, 8चा घन किती आहे 512. म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन 1 हे तुमचं उत्तर असणार आहे. पुढे बघा, ABCDE हे असे अक्षर मालिका दिलेली आहेत. वरील इंग्रजी अक्षर मालिकेतील उजवीकडून 11वे व डावीकडून 14वे अक्षर घेऊन तयार होणाऱ्या शब्दाचा उलट अर्थाचा शब्द कोणता. उजवीकडून 11वे म्हणजे बघा इकडून 11वा सांगितलंय 1 2 3 4 5, हे 5 आणि 5 10, 11 म्हणजे काय येईल हा ओ येईल. आणि इकडून 14वं म्हणजे 5 10 हे 15, टोटल 15 आहेत, पण आपल्याला 14वं विचारलंय म्हणजे यन येईल. ऑनच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर ऑफ हा शब्द आहे. म्हणजेच ऑप्शन काय येईल 4 नंबर हे तुमचं उत्तर येणार आहे. नेक्स्ट बघा, जर मगन हा शब्द 527 असा लिहाल, मगन हा शब्द 527 असा लिहिला, नंतर गरज हा शब्द 246 असा लिहिला, मकर हा शब्द 347 असा लिहिला, इथं काय आहे गरज, तर गरम शब्द कसा लिहाल हे तुम्हाला विचारलेलं आहे. आता बघा याच्यामध्ये म आणि म रिपीट झालंय याच्यामध्ये आणि याच्यामध्ये, म्हणजे ह्या दोघांमध्ये अक्षर रिपीट झालेलं कोणतं आहे 7, म्हणजे म बरोबर किती असणार आहे 7 असणार आहे. नंतर र कशामध्ये आहे याच्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये आहे, म्हणजे या दोघांमध्ये रिपीट काय झालंय 4 झालेलं आहे, म्हणजे र बरोबर किती आहे 4. आता बघा याच्यामध्ये 2 राहिलेले आहेत शिल्लक, पण ग आणि ग याच्यामध्ये 2 2 आहे, म्हणजे ग बरोबर किती झालं 2. तुम्हाला काय विचारलंय गरम, ग ला आहे 2, र ला आहे 4 आणि म ला आहे 7, म्हणजेच 247 हा काय असणार आहे सांकेतिक शब्द असणार आहे. काय केलं की याच्यामध्ये ज्याच्यामध्ये रिपीट झालाय ते फक्त कॉमन काढून घेतलं आणि त्याचं उत्तर लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण हा पेपर पूर्ण कंप्लीट सॉल्व्ह केलेला आहे. याच्या आधीचे पार्ट पाहिलेले नसतील तर नक्की जाऊन प्लेलिस्ट मध्ये जाऊन चेक करा, तुम्हाला पार्ट 1 आणि पार्ट 2 भेटतील. आणि बाकीच्या शहरांचे जरी पोलीस शिपाई भरतीचे पेपर्स तुम्हाला प्रिव्हियस इयर पेपरचे विश्लेषण पाहिजे असतील तर तेही जाऊन तुम्ही पोलीस भरती PYQ प्लेलिस्ट मध्ये जाऊन चेक करा, तुम्हाला ते पाहता येतील. थँक्यू.